नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विके शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी एका नवीन टॉपिकसह प्रश्नांचं विश्लेषण जे काही ते घडवून आणणार आहोत आणि आजचा आपला टॉपिक आहे मार्गदर्शक तत्त्वे आणि त्यावर विचारलेल्या आयोगाच्या विभिन्न प्रकारच्या प्रश्नांचं थोडक्यात विश्लेषण। आणि या माध्यमातून आपण जी काही सिरीज आहे ती सिरीज आपण कंटिन्यू करत आहोत। मागच्या एकंदरीत वेगवेगळ्या यूट्यूब लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया त्याविषयीच्या प्रश्नांचं विश्लेषण, त्यानंतर घटनेच्या वैशिष्ट्यांच्या दृष्टीने असणाऱ्या प्रश्नांचं विश्लेषण, घटनेच्या सरनाम्याच्या प्रश्नांचं विश्लेषण, मूलभूत हक्कांच्या प्रश्नांचं विश्लेषण, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संबंध घटकांवरील प्रश्नांचं विश्लेषण जे काय ते घडून आणलेलं होतं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रश्नातून असणाऱ्या प्रश्नांचं जे काही विश्लेषण आहे ते घडून आणणार आहोत। तर सुरू करूया मार्गदर्शक तत्त्वावर असणाऱ्या आयोगाच्या प्रश्नांचं विश्लेषण। तर आता पहा, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? उपजीविकेची कितीही साधन मिळण्याचा स्त्रीस हक्क आहे। सारख्या शैक्षणिक पातळीवरील पुरुष व स्त्रियांना समान वेतन मिळावयास हवे। ए विधान आहे उपजीविकेची कितीही साधन मिळण्याचा स्त्रीस हक्क आहे आणि बी विधान आहे सारख्या शैक्षणिक पातळीवरील पुरुष व स्त्रियांना समान वेतन मिळावयास हवे। पर्याय उत्तरे केवळ ए योग्य, केवळ बी योग्य, ए व बी दोन्ही योग्य आणि दोन्ही ए व बी योग्य नाहीत। असं या ठिकाणी एक प्रकारे हा प्रश्न जो काय विचारला गेलेला आहे आणि आपल्याला इथं या संबंध पर्याय उत्तरातून उत्तर शोधायचं आहे। तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की प्रथमदर्शनी या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर बहुतांश मुलं जे काय आहेत ते याचं उत्तर जे काय आहे ते पर्याय क्रमांक 3 देतात, पण पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर नाही आहे। तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला सांगता येईल की दोन्हीही विधाने जी आहेत ती योग्य नाहीत, म्हणजेच ती कशी आहेत? अयोग्य आहेत। मग आता पहा की पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे असा प्रश्न विचारला गेला आहे। तर पहिलाच आपण विचार करूया की उपजीविकेची कितीही साधन मिळण्याचा स्त्रीस हक्क आहे। तर इथं कितीही असा जो उल्लेख केला गेलेला आहे तो या ठिकाणी विचार घेतला तर तो चुकीचा उल्लेख आहे। कारण की आपण जर भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये कलम 39A चा संदर्भ जर पाहिला, कलम 39A चा जर संदर्भ आपण या ठिकाणी पाहिला तर आपल्याला असं पाहायला मिळेल की स्त्री पुरुषांना पुरेसे उपजीविकेची साधने मिळवण्याच्या दृष्टिकोनातून राज्य प्रयत्नशील राहील। पुरेसे साधन, आणि म्हणून इथं कितीही साधन हा जो उल्लेख केला गेलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि म्हणून या ठिकाणी ए विधान चुकीचं आहे। राहिला प्रश्न सारख्या शैक्षणिक पातळीवरील पुरुष व स्त्रियांना समान वेतन मिळावयास हवे। तर या अर्थाने या ठिकाणी काही मुलांना असंही वाटणं अपेक्षित आहे की केवळ बी हे विधान योग्य आहे। तर इथं बी ही विधान चुकीचं आहे, कारण की सारख्या शैक्षणिक पातळीवरील हा जो उल्लेख आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे। कलम 39D चा जर आपण विचार जर केला, घटनेतील कलम 39D च्या तरतुदीचा जर विचार केला तर असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो की समान कामासाठी समान वेतन स्त्री पुरुषांना दिले जावे। समान कामासाठी समान वेतन स्त्री पुरुषांना दिले जावे, न की सारख्या शैक्षणिक पातळीवर या अर्थाने। कारण की बऱ्याच वेळा मुलांना याचा नेमका अर्थ जो काय तो लक्षात येत नाही। मी उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छितो की एक प्रकारे जर समजा MPSCच्या एक्झामसाठी बसलेला एखादी मुलगी आहे, एखादा मुलगा आहे, एखादा मुलगा जो बसलेला आहे की जो या ठिकाणी MA कंप्लीट केलेला आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला आहे, आणि एखादी मुलगी जी काय आहे की जी BCom किंवा ग्रॅज्युएशन झालेली आहे, आणि मग दोघंही जर या ठिकाणी एकाच पदावर म्हणजे PSI अशा पदावर जर त्यांची निवड झालेली असेल तर इथं PSI पदाविषयीचं वेतन त्यांना मिळणार आहे। या ठिकाणी त्यांची जे काही शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेचा इथं विचार होणार नाही, कारण की कामाचं वेतन, पदावर असणाऱ्या कामाचं वेतन या अर्थाने त्या दोन्ही व्यक्तींचा इथं विचार केला जाणार आहे। तिथं महिला पुरुष या दोघांनाही समान वेतन जेव्हा विचार घेतलं जातं तेव्हा ते समान कामासाठीचे समान वेतन या अर्थाने विचार घेतलं जातं, न की या ठिकाणी ते शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर विचार घेतला जातं। आणि म्हणून बऱ्याच वेळा या ठिकाणी मुलं जो काही असा अर्थ काढतात की शैक्षणिक पातळीच्या दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी सारख्या शैक्षणिक पातळीवर पुरुष व स्त्रियांना समान वेतन हा दृष्टिकोन जो काय तो घटनेमध्ये विचार घेतलेला जो आहे तो बरोबर आहे का? तर तो चुकीचा आहे, कारण की घटनेमध्ये सारख्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर समान वेतनाचा विचार केलेलाच नाहीये। कलम 39D नुसार जर विचार केला तर या ठिकाणी समान कामासाठीचे समान वेतन या अर्थाने स्त्री पुरुषांना समान वेतन दिले जावे हा उल्लेख आहे। आणि मी जे काय आता उदाहरण दिलं त्या उदाहरणाचा जरी विचार केला तर पदासाठीचे वेतन असते, मग त्या पदावर व्यक्ती पुरुष असो अथवा स्त्री असो त्या पदाच्या दृष्टीतून जे काही काम केलं जातं त्या कामाचं वेतन असतं। म्हणून स्त्री पुरुष यांच्याकरिता शैक्षणिक पात्रतेपेक्षा त्या पदाच्या कामाच्या दृष्टीतून असणारं वेतन जे काय ते समान आहे हे घटनेने मान्य केलेलं आहे कलम 39D चा विचार करता। आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं आपल्याला सांगता येईल दोन्ही ए व बी ही विधाने योग्य नाहीत, अयोग्य आहेत। अधिक माहिती पुढे पाहूया।
मग आता पहा की कलम 39चं जो हे शीर्षक आहे, कलम 39चं जे शीर्षक आहे ते काय आहे, राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्वे, असं या ठिकाणी 39चं या ठिकाणी टायटल किंवा शीर्षक आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग त्या अंतर्गत कलम 39A नुसार जो उल्लेख केलेला आहे तो काय आहे की उपजीविकेचे पुरेसे साधन हा उल्लेख आहे. कितीही साधन असं नाहीये, तर पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा, समान असावा, त्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. आणि कलम 39D नुसार पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे या दृष्टीने सुद्धा राज्य प्रयत्नशील राहील, न की सारख्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर. समान कामाबद्दल समान वेतन मिळावे. पण आता इथे एक अपवाद सुद्धा आपल्याला सांगता येईल, तो म्हणजे कोणता की कंत्राटी पद्धतीने कामावर असलेली व्यक्ती समान कामासाठी समान वेतन या तत्वाच्या आधारे समान वेतनाची मागणी करू शकत नाही. हे स्वतः सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा विरुद्ध चरणजीत सिंह खटला 2006 मध्ये डिक्लेअर केलेला आहे. हरियाणा विरुद्ध या ठिकाणी चरणजीत सिंह खटला 2006 मध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिलेला आहे की कंत्राटी पद्धतीने कामावर असलेली व्यक्ती समान कामासाठी समान वेतन या तत्वाच्या आधारे समान वेतनाची मागणी करू शकत नाही. त्यामुळे भलेही या ठिकाणी कलम 39D नुसार असणारी ही तरतूद घटनेमध्ये स्पष्ट केलेली असली तरी सुद्धा या ठिकाणी या कंत्राटी पद्धतीने कामावर असणाऱ्या व्यक्तींना या तत्वाच्या आधारे समान वेतनाची मागणी करता येऊ शकत नाही. हेही अपवादात्मक पातळीवर आपल्याला मान्य करायला काही हरकत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न, राज्य जनतेतील दुर्बल घटकांची विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे डॅश आणि डॅश हित संवर्धन विशेष काळजीपूर्वक करील, त्याचप्रमाणे त्यांना सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषण यापासून त्यांचे या ठिकाणी संरक्षण करील. तर या डॅश आणि डॅश या ठिकाणी नेमके कोणते शब्द येतात हे आपल्याला शोधायचे. शैक्षणिक व आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक आणि सांस्कृतिक व धार्मिक. मुळात पहिल्यांदा आपल्याला या पर्यायातून उत्तर शोधण्याच्या आधी हेही लक्षात आलं पाहिजे की मार्गदर्शक तत्वामधल्या कोणत्या कलमानुसार ही तरतूद या ठिकाणी घटनेमध्ये स्पष्ट केलेली आहे. तर कलम 46 नुसार घटनेमध्ये ही जी काही तरतूद आहे ती स्पष्ट केलेली आहे. आणि कलम 46 मधल्या तरतुदीचा विचार करता या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 की शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील, या अर्थाने या अनुसूचित जाती जमातींच्या शोषणातून असणारी ही तरतूद आपल्याला कलम 46च्या आधारावर स्पष्ट करता येते की राज्य जनतेतील दुर्बल घटकांची आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि त्याचप्रमाणे त्यांना सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारचे शोषण यापासून संरक्षण करील. या अर्थाने पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला सांगता येईल. मग आता पहा या ठिकाणी जे काही कलम 46चं जे काही शीर्षक आहे ते नेमकं काय आहे की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक संवर्धन आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येतं. आणि तरतूद नेमकी या ठिकाणी कलम 46 अंतर्गत त्याची स्पष्ट केलेली कशी आहे की राज्य जनतेतील दुर्बल घटकांची विशेषतः अनुसूचित जाती व जमाती यांची शैक्षणिक व आर्थिक संवर्धन विशेष काळजीपूर्वक करील, त्याचप्रमाणे त्यांना सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून संरक्षण करेल. अशी तरतूद या ठिकाणी कलम 46 मध्ये विस्ताराने केलेली आहे आणि त्याचं हे शीर्षक सांगता येतं. त्यानंतर पुढीलपैकी कोणते विधान खरे आहे? निदेशक तत्वात नगरपालिकांचा उल्लेख नाही. ए विधान काय आहे? निदेशक तत्वात नगरपालिकांचा उल्लेख नाही. आणि बी विधान आहे निदेशक तत्वान्वये दारूबंदी अपेक्षित आहे. पर्याय उत्तरे केवळ ए खरे आहे, केवळ बी खरे आहे, दोन्ही ए व बी खरी आहेत आणि दोन्ही ए व बी खरी नाहीत. मग आता पहा की एक प्रकारे हा जो काय प्रश्न आहे तो मागे खात्यांतर्गत असिस्टंटच्या एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आयोगाने आहे. आणि विशेष म्हणजे आता इथंही मुलं या ठिकाणी बऱ्याच वेळा फसतात आणि त्यांना हे कळत नाही की नेमकं याचं उत्तर काय द्यावं. मग आता पहा की निदेशक तत्वात नगरपालिकांचा उल्लेख नाही असा उल्लेख केला गेलेला आहे. आपल्याला काय शोधायचं आहे की कोणते विधान खरे आहे म्हणजेच योग्य आहे, बरोबर आहे. निदेशक तत्वात नगरपालिकांचा उल्लेख नाही तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे, कारण की निदेशक तत्वात मार्गदर्शक तत्वामध्ये नगरपालिकांचा उल्लेख नाहीच आहे. कलम 40 नुसार या ठिकाणी गाव कारभारासाठी ग्रामपंचायती आखण्याची योजना राज्य करेल या अर्थाने उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामपंचायती संबंधीचा उल्लेख आहे, नगरपालिकांचा उल्लेख नाही. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे या नाही या शब्दाचा विचार जर केला तर या ठिकाणी हे विधान जे आहे ते बरोबर आहे किंवा खरे आहे कलम 40च्या अनुषंगातून.
निर्देशक तत्वान्वये दारूबंदी अपेक्षित आहे, हे बरोबर आहे. कारण की कलम 47चा जर विचार केला, भारतीय राज्यघटनेतल्या मार्गदर्शक तत्वामधील कलम 47 मधल्या तरतुदीचा जर विचार केला तर जनतेचे राहणीमान, पोषणमान, सार्वजनिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने राज्याने प्रयत्न करावेत आणि मादक पदार्थ किंवा मादक पेय यांच्या सेवनावर बंदी आणण्याच्या दृष्टीने सुद्धा राज्याने प्रयत्न करावेत. या अर्थाने जर विचार केला तर या ठिकाणी निर्देशक तत्वामध्ये दारूबंदी अपेक्षित आहे हे कलम 47च्या तरतुदीचा विचार करता हेही विधान या ठिकाणी खरे आहे किंवा बरोबर आहे. आणि उत्तर आपल्याला सांगता येईल या अर्थाने पर्याय क्रमांक 3 की दोन्हीही ए आणि बी खरी आहेत, दोन्ही विधाने खरी आहेत. मग आता पहा, कलम 40चं जे शीर्षक आहे ते काय आहे, ग्रामपंचायतीचे संघटन. आणि कलम 40 नुसार जी तरतूद केलेली आहे ती काय, की राज्य हे ग्रामपंचायत संघटित करण्यासाठी उपाययोजना करेल. राज्य हे ग्रामपंचायत संघटित करण्यासाठी उपाययोजना करेल गावकारभाराच्या दृष्टीने. आणि कलम 47चं जे शीर्षक आहे ते काय, की जनतेचे पोषणमान, राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य आहे किंवा राज्याचे कर्तव्य असेल. आणि एक प्रकारे याच कलम 47 नुसार जी काही तरतूद आहे या मादक द्रव्यांच्या दृष्टीतून ती कशी आहे, की कलम 47 नुसार मादक पेय व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. म्हणजे औषधीय प्रयोजनाच्या शिवाय इतर दृष्टिकोनातून मादक द्रव्यांचं सेवन याच्यावर राज्य बंदी आणेल किंवा त्यासाठी बंदी आणण्यासाठी प्रयत्नशील राहील, हा उल्लेख कलम 47 दृष्टिकोनातून आपल्याला इथं स्पष्ट करता येतो. म्हणून एक प्रकारे कलम 47 मध्ये असणारी ही तरतूद आणि कलम 40 नुसार असणारी तरतूद याचा विचार करता या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे सांगता येईल की दोन्ही विधाने खरी आहेत. त्यानंतर अनुच्छेद 43 प्रमाणे राज्य विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये कशा कुटीर उद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. कलम 43 प्रमाणे किंवा अनुच्छेद 43 प्रमाणे राज्य विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये कशा कुटीर उद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. सरकारी, सहकारी, वैयक्तिक वा सरकारी हाही प्रश्न मागे आयोगाने विचारलेला आहे. आणि मग अशा प्रकारच्या प्रश्नांचा संदर्भ आपण एक प्रकारे घेत असताना आपलं अचूक वाचन असलं पाहिजे, घटनेतल्या तरतुदींचं अचूक वाचन असलं पाहिजे, तरच आपण त्या प्रश्नांचं योग्य पद्धतीने उत्तर जे काय ते शोधू शकतो किंवा एक प्रकारे सोडवू शकतो. मग आता पहा, या ठिकाणी जी काही भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये जी तरतूद आहे कलम 43 दृष्टिकोनातून त्याचा विचार करता ग्रामीण क्षेत्रामध्ये कशा कुटीर उद्योगांचे संवर्धन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील, तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला सांगता येईल कलम 43 तरतुदीचा विचार करता की वैयक्तिक वा सहकारी दृष्टिकोनातून, वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर जे काही कुटीर उद्योग आहेत त्यांच्या संवर्धनासाठी राज्य प्रयत्नशील राहील, विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये. आणि केवळ कलम 43 संबंधित हीच तरतूद महत्त्वाची अशातला भाग नाहीये, तर उद्योगधंद्यांमध्ये असणारा कामगारांच्या व्यवस्थापनातला सहभाग याही दृष्टिकोनातून असणारी कलम 43 जी काही तरतूद आहे की जे 42व्या घटनेनुसार केली गेलेली आहे की उद्योगामध्ये असणारा कामगार प्रतिनिधींचा असणारा सहभाग ही पण महत्त्वाची आहे. कलम 43B नुसार जी तरतूद केली गेलेली आहे 97व्या घटनादुरुस्तीद्वारा सहकारी संस्थांच्या निर्मिती दृष्टिकोनातून ती पण या ठिकाणी महत्त्वाची आहे. तर त्या सर्व अर्थाने आपण या कलम 43चा विचार करण्याची गरज आपल्याला भासते. आणि म्हणून एक प्रकारे जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने या संबंध तरतुदी ज्या आहेत त्या किमान तरी माहिती असल्या पाहिजेत वेगवेगळ्या प्रकारच्या संदर्भासह. माझा पहा, या ठिकाणी कलम 43चा जर संदर्भ आपण पाहिला तर 43चं जे शीर्षक आहे ते कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी राज्य योग्य विधी विधानाद्वारे म्हणजेच योग्य प्रकारच्या कायद्यांद्वारे, आणि आपल्याकडे अनेक प्रकारचे कामगार कायदे आहेत, अशा या कामगार कायद्यांचा राज्याकडून विचार जो आहे तो केला जातो किंवा राज्याकडून निर्मिती जी काय ती केली जाते. तर राज्य योग्य विधी विधानाद्वारे कामगारांना काम, निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग याची शाश्वती देणारे अशी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये वैयक्तिक किंवा सहकारी या तत्वावर कुटीर उद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. आणि म्हणून या ठिकाणी वैयक्तिक वा सहकारी या शब्दाच्या अनुषंगाने ही जी काही तरतूद कलम 43 मध्ये पाहायला मिळते त्याचा विचार करता या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे जे काही उत्तर आहे ते आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतं. माझा पहा की हा जो काही पूर्ण कलम 43 मधला संदर्भ आहे की काम, निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग याची शाश्वती देणारी अशी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये या ठिकाणी वैयक्तिक व सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांचे संवर्धन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. ही संबंध जी काही तरतूद आहे ती किमान पातळीवर तरी वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांसह आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. कारण की आपल्या
हातातले मार्क असताना केवळ आपल्याला ती तरतूद योग्य पद्धतीने माहिती नसल्यामुळे किंबहुना त्यातल्या महत्त्वपूर्ण अशा कीवर्डसह ती माहिती नसल्यामुळे जर का आपले मार्क्स जाणार असतील तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून घटनेतल्या मार्गदर्शक तत्वांबाबतच्या तरतुदी असोत, मूलभूत हक्कांबाबतच्या तरतुदी असोत, मूलभूत कर्तव्याबाबतच्या तरतुदी असोत, याच्यावरचे प्रश्न सोडत असताना आपल्याला यांचा संकल्पनात्मक दृष्टिकोनातून तर अभ्यास असणं अपेक्षित आहेच आहे, पण तरतुदींच्या दृष्टीने सुद्धा असणारा अभ्यास आपला चांगला असला पाहिजे. तसंच मी पुढेही उल्लेख केलेला पहा की उद्योग व्यवस्थापनात असणारा कामगारांचा सहभाग हाही असावा की जो कलम 43A मध्ये 42व्या घटनावस्तूनुसार ॲड केला गेलेला आहे. आणि याच्यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे की सहकारी संस्थांच्या दृष्टिकोनातून. मित्रांनो, एक लक्षात घ्या की जेव्हा आपण या ठिकाणी 97 घटनावस्तूचा विचार करतो, या 97 घटनावस्तूचा विचार करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की या 97 घटनावस्तूचा संबंध घटनेच्या भाग 9B मध्ये आहे, भाग 9B मध्ये आहे. त्याचबरोबर मूलभूत हक्कांमध्ये कलम 19(1)C मध्ये सुद्धा आहे, कलम 19(1)C मध्ये सुद्धा आहे. आणि एक प्रकारे या ठिकाणी या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 43B मध्ये सुद्धा आहे. एवढंच नव्हे तर भाग 9B अंतर्गत 97 घटनावस्तूद्वारे कलम 243 ZH टू कलम 243 ZT इथपर्यंतची सहकारी संस्थांच्या दृष्टिकोनातून असलेली संबंध विस्तृत तरतूद जी काय आहे ती घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ही जी काही 97 घटनावस्तू आहे त्याचा अनेक वेगळ्या अर्थाने संबंध जो काय तो जोडायला काही हरकत नाही. का तर या ठिकाणी या संबंध अंगाने आयोगाने आजपावे तो वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न 97 घटनावस्तू विचारलेले आहेत. म्हणून मूलभूत हक्कामध्ये कलम 19(1)C अंतर्गत त्याचा असणारा संबंध सहकारी संस्थांचे संघटन किंवा एक प्रकारे स्थापना या दृष्टीने, किंवा कलम 43B मध्ये असणारा मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवरचा संदर्भ, भाग 9B मध्ये असणारा संदर्भ, किंवा कलम 243 ZT अंतर्गत असणारा त्याचा संदर्भ, हे सगळे आपण या ठिकाणी घटनेतले 97 घटनावस्तूचे धागेदोरे जे आहेत, संबंध जे आहेत ते आपण लक्षात ठेवले पाहिजेत. मग आता पहा की इथंही काय म्हटलेलं आहे की राज्य सहकारी संस्थांची निर्मिती, स्वायत्त कारभार, लोकशाही नियंत्रण व व्यावसायिक व्यवस्थापन करणे यासाठी प्रोत्साहन देईल. कलम 43B मध्ये 97 घटनावस्तूद्वारे. कारण की जर आपण पाहिलं तर भारतामध्ये 1991 नंतर जे काही LPGचं वारे वाहायला लागले, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे वारे जे काय वाहू लागले, त्यामध्ये सहकारी संस्था कुठेतरी मागे पडत चालल्या होत्या. आणि मग अशा प्रकारच्या सहकारी संस्थांना जर या ठिकाणी पुन्हा एकदा उभं करायचं असेल, या सहकारी संस्थांना जर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये टिकून ठेवायचं असेल, त्यांना तोट्यातून बाहेर काढायचं असेल, तर राज्याच्या पातळीवरची भूमिका ही या ठिकाणी बदलण्याची अपेक्षा होती. आणि म्हणूनच या ठिकाणी राज्य या दृष्टीने सहकारी संस्थांची निर्मिती, त्यांच्या स्वायत्त कारभाराला, लोकशाही प्रकारच्या नियंत्रणाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिक व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारचे प्रयत्न करेल. कारण की व्यावसायिक व्यवस्थापनातूनच या ठिकाणी या सहकारी संस्थांची असणारी खाजगी क्षेत्रावरची स्पर्धा ही टिकू शकणार आहे. या सर्व अर्थांनी ही तरतूद आपल्याला कलम 43B मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर अनुच्छेद 39 प्रमाणे कोणास शोषणापासून आणि नैतिक व भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षेपासून संरक्षण देणे अपेक्षित आहे. कलम 39 याचा उल्लेख आपण कलम 39F असाही देखील इंग्रजीमध्ये करू शकता. मग आता पहा, खालीलपैकी कोणास एक प्रकारे असं म्हटलेलं आहे की शोषणापासून आणि नैतिक व भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षेपासून संरक्षण देणे अपेक्षित आहे. कलम 39 किंवा F प्रमाणे स्त्रिया, स्त्रिया व बालके, बालके व युवक, स्त्रिया, बालके व युवक. तर उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 बालके व युवक. म्हणून मी वारंवार आणखीन एक उल्लेख करतोय की या संबंध प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला तर या संबंध तरतुदींवर आधारित प्रश्न आहेत. घटनेतल्या मार्गदर्शक तत्वांबाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींच्या अंतर्गत जे काही बेसिक महत्त्वपूर्ण असे कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्स प्रश्नातून असणारे प्रश्न विचारले. कारण की इथं लक्षात घ्या की इथं कोणाच्या संरक्षणाच्या बाबतची तरतूद केलेली आहे. मागच्या प्रश्नात जर आपण विचार केला तर या ठिकाणी इथं आपल्याला सांगता येईल या ठिकाणी की शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन, कुणाच्या शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धनाचा विचार केलेला आहे तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. तसंच याही ठिकाणी कुणाच्या उपेक्षेपासून संरक्षण याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तर बालके आणि युवक. म्हणजे काही ठराविक असे घटक आहेत समाजातले की ज्यांच्याविषयीच्या संवर्धनाविषयीची, ज्यांच्याविषयीच्या उपेक्षेपासून संरक्षणाविषयीची तरतूद घटनेमध्ये या मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून इथं या कलम 39F चा विचार करता आपण उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षेपासून संरक्षण देणे या दृष्टीने राज्य प्रयत्नशील राहील. मग आता पहा तरतूद कशी आहे पहा.
कलम 39चं जे शीर्षक आहे ते पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मी सांगतोय की राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्वे, की ज्यामध्ये कलम 39A, B, C, D असे वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला या ठिकाणी तरतूद जी काय आहे ती वेगवेगळ्या उपकलमांची रचने पाहायला मिळते. मग आता 39C किंवा 39F प्रमाणे जी काय असणारी तरतूद आहे ती काय आहे की बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्यासाठी संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे अशी तरतूद या ठिकाणी 42व्या घटनावलीद्वारा या ठिकाणी केली गेलेली आहे कलम 39Fच्या माध्यमातून. म्हणजे ही कलम 39Fच्या माध्यमातून जी काही तरतूद केलेली आहे घटनेमध्ये ती 42व्या घटनावलीद्वारा ॲड केली गेलेली आहे, हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि मी इथं आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की आयोगाने याही दृष्टिकोनातून प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे की मार्गदर्शक तत्वामध्ये अशी कोणती मार्गदर्शक तत्व आहेत की जे 42व्या घटनावलीद्वारा नव्याने ॲड केली गेलेली आहेत. तर अशाही पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारणं भर दिलेला आहे. शिवाय कलम 39E मधली तरतूद आहे की ज्या तरतुदीमध्ये काय उल्लेख केलेला आहे की स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये. म्हणजे आता या कलम 39E नुसार कोणत्या बाबतीच्या घटकांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. जसं इथं बालक आणि युवक यांचा उल्लेख पाहायला मिळतो, तसं इथं स्त्री, पुरुष आणि बालके या सर्वांचा उल्लेख पाहायला मिळतो. आणि म्हणूनच या ठिकाणी या पर्यायामध्ये चौथा पर्याय काय दिला होता, स्त्री, बालके व युवक असा पर्याय दिलेला होता की जेणेकरून आपण या ठिकाणी इथं फसावं. तर एक प्रकारे लक्षात घ्या की 39E नुसार या ठिकाणी स्त्री पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरण्यास भाग पाडू नये या अर्थाने हा संदर्भ जो काय तो आपल्याला सांगता येऊ शकेल. आता पहा की घटनेतल्या कलम 24 मध्ये सुद्धा आणि कलम 23 मध्ये सुद्धा याचा संदर्भ जो काय तो आपल्याला शोषणाविरुद्धच्या हक्काच्या रक्षणातून स्पष्ट करता येतो की वेठबिगारीस मनाई किंवा स्त्री पुरुष यांच्या एकंदरीत क्रय विक्रयास असणारा विरोध किंवा क्रय विक्रयासंबंधीची जी काही पद्धती आहे ती बंद केली जावी, वेठबिगारीची पद्धती जी काही बंद केली जावी या दृष्टीने कलम 23 मध्ये असणारी तरतूद असेल किंवा 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या. तर पहा पुढचा प्रश्न आहे, अनुच्छेद 38 प्रमाणे राज्य विविध घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करेल असे अपेक्षित असताना ते कशा न्यायाद्वारे पर्याप्त करेल. सामाजिक आर्थिक शैक्षणिक, आर्थिक राजकीय शैक्षणिक, सामाजिक आर्थिक राजकीय आणि सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय. मित्रांनो, हा प्रश्न जेव्हा आपण विचार घेऊया त्यावेळेस या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की या प्रश्नाला आयोगाने मागे थोडंसं वेगळ्याही पद्धतीने विचारलेलं होतं. तो कसा प्रश्न विचारला होता तर भारतीय राज्यघटनेच्या प्रिॲम्बलमध्ये जी काही तरतूद केलेली आहे त्याचा संबंध भारतीय राज्यघटनेच्या इतर कोणत्या भागामध्ये सांगता येतो अशा अर्थाने तो प्रश्न आयोगाने विचारलेला होता. मग इतर कोणत्या भागामध्ये तर तो म्हणजे या ठिकाणी भाग 4 मध्ये असणाऱ्या मार्गदर्शक तत्वांशी आणि तो म्हणजे कलम 38च्या रचनातून. मग आता कसा, कारण की या ठिकाणी कशा न्यायाद्वारे पर्याप्त करेल अशा पद्धतीने विचारलेलं आहे. आणि मग प्रिॲम्बलमध्ये जे शब्द विचार घेतलेले या ठिकाणी न्यायिक दृष्टिकोनातून ते कोणते आहेत तर सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय या अर्थाने तो संदर्भ प्रिॲम्बलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, सरनाम्यामध्ये पाहायला मिळतो, उद्देशपत्रिकेमध्ये पाहायला मिळतो. तर इथंही कलम 38 मध्ये त्याचा संदर्भ जो काय आहे तो या प्रिॲम्बलच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला सांगता येईल की सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाद्वारे पर्याप्त करेल. आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा जो काही संदर्भ आहे तो आपला उत्तर म्हणून सांगता येऊ शकेल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की भारतीय राज्यघटनेच्या कलम 38 मध्ये असणारी ही जी काय तरतूद आहे मार्गदर्शक तत्वांच्या रचनातून त्यामध्ये सामाजिक आर्थिक राजनैतिक न्यायाची परिभाषा जी काय आहे की जी आपल्या उद्देशपत्रिकेत दिली गेली आहे त्या दृष्टिकोनातूनच मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून एक प्रकारे याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. अधिक माहिती पुढे पाहूया. कलम 38चं जे काही शीर्षक आहे ते काय की राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे असं कलम 38चं जे काही शीर्षक आहे ते आपल्याला सांगता येईल. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी 44व्या घटनावलीद्वारे अनुच्छेद 38 किंवा कलम 38 याला अनुच्छेद 38(1) असा नवीन क्रमांक दिला गेला. या 44व्या घटनावलीद्वारे 38(1) असा नवीन क्रमांक दिला गेलेला आहे. आणि काय तरतूद केलेली आहे या कलमानुसार तर राज्य त्यास शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे
राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करेल आणि अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहील अशी तरतूद कलम 38(1) प्रश्नातून केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते. मग जे काही या ठिकाणी हे संदर्भ आहेत, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करेल, म्हणजे भारतामध्ये जे काही विभिन्न प्रकारचे दुर्बल घटकांमध्ये मोडणारे घटक आहेत, मग ते अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील किंवा बालकं असतील, स्त्रिया असतील, अल्पसंख्याक असतील, वृद्ध असतील, कामगार असतील, असे अनेक प्रकारचे जे दुर्बल घटकामध्ये येणारे घटक आहेत की ज्यांचा विचार सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायाद्वारे या ठिकाणी केला जाईल. या दृष्टीतून राष्ट्रीय जीवनामध्ये किंवा राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये म्हटल्यानंतर ते सर्व घटक त्याच्यामध्ये आलेले आहेत की जे दुर्बल घटकामध्ये मोडतात किंवा या ठिकाणी एक प्रकारे अल्पसंख्याक घटकामध्ये मोडतात किंवा महिलांच्या घटकामध्ये मोडतात, बालकं या दृष्टीतून मोडतात. या सर्व घटकांमध्ये या ठिकाणी प्रेरणा निर्माण करेल अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील ही तरतूद कलम 38(1) मध्ये आपल्याला या पद्धतीने पाहायला मिळते. त्यामुळे या 3 शब्दांचा या ठिकाणी संदर्भ जो आहे तो आपण प्रियांबल किंवा उद्देश पत्रिकेच्या रचनातून सुद्धा विचार घ्यायला काही हरकत नाही, कारण की याही दृष्टीने आयोगाने प्रश्न विचारला आहे की या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायाची जी काही परिभाषा उद्देश पत्रिकेत स्पष्ट केलेली आहे त्याचा संबंध भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागातल्या तरतुदीशी जोडता येतो, तर भाग 4 मधल्या मार्गदर्शक तत्वांमधील कलम 38शी जो काही संदर्भ आहे तो जोडता येतो. त्यानंतर प्रतिपादन 1, मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. कारण आर, देशाच्या शासन कारभारात मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत आहेत. कारण आर, देशाच्या शासन कारभारात मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत आहेत. आणि मग आपल्याला जे काही पर्याय दिलेले आहेत ते आहेत ए आणि आर बरोबर आहेत, आर ए चे बरोबर स्पष्टीकरण आहे. ए आणि आर बरोबर आहेत, आर ए चे बरोबर स्पष्टीकरण नाहीये. ए बरोबर आहे पण आर बरोबर नाहीये. ए बरोबर नाही पण आर बरोबर आहे. तर आता इथं पहा की आपला दोन्हींचाही विचार करण्याची गरज आहे. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. तर मार्गदर्शक तत्वांमधली कलम 37 मधली जी काही तरतूद आहे त्याचा विचार करता या ठिकाणी हे जे काही प्रतिपादन ए आहे ते बरोबर आहे आणि देशाच्या शासन कारभारात मार्गदर्शक तत्वे ही मूलभूत आहेत हेही या ठिकाणी म्हणलं याच कलम 37 नुसार बरोबर आहे. आणि म्हणून एक प्रकारे मार्गदर्शक तत्वांमधल्या कलम 37च्या तरतुदीचा विचार करता प्रतिपादन आणि कारण हे दोन्हीही दृष्टीतून जर विचार केला तर ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. मात्र या ठिकाणी कारण विधानाचं योग्य स्पष्टीकरण नाहीये. का नाहीये? कारण की मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. का मागता येत नाही? कारण की ही संबंध मार्गदर्शक तत्वे शासनावर बंधनकारक नाहीत आणि शासनावर बंधनकारक नसल्यामुळे या ठिकाणी जर का शासनाकडून या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी झाली नाही तर त्याविषयी न्यायालयात दाद मागता येऊ शकत नाही किंवा मागता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे प्रतिपादन ए आणि कारण आर दोन्ही बरोबर आहेत पण कारण आर विधान एचं योग्य स्पष्टीकरण नाहीये. आणि म्हणून आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की ए आणि आर बरोबर आहेत मात्र आर हे ए चे बरोबर स्पष्टीकरण नाहीये. मग पहा मार्गदर्शक तत्वे शासनावर बंधनकारक नसल्यामुळे कलम 37 नुसार मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही किंवा ही तत्वे कोणत्याही न्यायालयाकरवी अंमलबजावणी योग्य असणार नाहीत. समजा आपल्याला हाच प्रश्न या ठिकाणी अशा पद्धतीने विचारला गेला की मार्गदर्शक तत्वे ही कोणत्याही न्यायालयाकरवी अंमलबजावणी योग्य असणार नाहीत तर तेही विधान बरोबर आहे. पण तरी सुद्धा देशाच्या शासन कारभारात ही संबंध मार्गदर्शक तत्वे जी काय आहेत ती मूलभूत आहेत हेच या ठिकाणी या कलम 37 मध्ये सुद्धा मान्य केलेलं आहे. का मूलभूत आहेत? देशाच्या शासन कारभारामध्ये ही संबंध मार्गदर्शक तत्वे जी काय आहेत ती का मूलभूत आहेत? कारण की हीच मार्गदर्शक तत्व शासनाला लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीच्या दृष्टीने मार्गदर्शन करतात आणि म्हणून ही जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती देशाच्या शासन कारभारामध्ये मूलभूत आहेत असं म्हणायला जागा उरते. भलेही ती अंमलात नाही आणल्या गेल्यास न्यायालयात जाता येत नसलं तरी सुद्धा ही शासनाला लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीमध्ये मूलभूत म्हणून मार्गदर्शन करणारी तत्वे आहेत. आणि म्हणून मी पुढेही एक संदर्भ दिलेला आहे कलम 41 नुसार असण्याचा संदर्भ की शासनाच्या पातळीवर जर विचार केला तर या ठिकाणी ही शासनावर का बंधनकारक नाहीत? मार्गदर्शक तत्वे भलेही या ठिकाणी शासनाला लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी मार्गदर्शन करत असली तरी सुद्धा ती शासनावर बंधनकारक नसण्याचं कारण काय आहे?
तर कलम 41 मध्ये सुद्धा त्याचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो की ही मार्गदर्शक तत्त्वे शासनावर का बंधनकारक नाहीत, कारण की शासन या संबंध या ठिकाणी मार्गदर्शक तत्वांचा स्वतःच्या आर्थिक शक्ती आणि विकासाच्या मर्यादेत राहूनच विचार करू शकतं आणि संविधानकर्त्यांनी किंवा संविधान सभेच्या सदस्यांनी सुद्धा असं स्पष्ट केलेलं आहे कलम 41 च्या माध्यमातून की शासनाने या संबंध मार्गदर्शक तत्वांचा विचार स्वतःच्या आर्थिक शक्ती आणि विकासाच्या मर्यादेत राहूनच करावा। आणि म्हणून कलम 41 मध्ये जी तरतूद आहे की राज्य हे आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादेत कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क, बेकारी, वार्धक्य, आजार व विकलांगता अशा विविध बाबतीत लोकसहाय्यकाचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद करेल। राज्य या सर्व दृष्टीने परिणामकारक तरतूद करेल, परिणामकारक पद्धतीने प्रयत्नही करेल। पण ते प्रयत्न करत असताना राज्य किंवा शासन या ठिकाणी कशाचा विचार करेल, तर स्वतःच्या आर्थिक क्षमतेचाही विचार करेल आणि आपल्या विकासाच्या मर्यादेत असणाऱ्या गोष्टींचाही विचार करेल। म्हणजे विकासाच्या मर्यादा आणि आर्थिक क्षमता यांचा विचार करूनच या सगळ्या परिणामकारक तरतुदी करण्याचा किंवा परिणामकारक पद्धतीने याविषयी धोरण आखण्याचा राज्य विचार करेल, असं कलम 41 मध्ये स्पष्ट केलेलं असल्यामुळे ही मार्गदर्शक तत्त्वे शासनावर बंधनकारक नाहीत हे आपल्याला स्पष्ट करता येईल। त्यानंतर चुकीचे विधान कोणते? अधिक कर्जबाजारीपणा हे बेकारीचे कारण आहे। अधिक कर्जबाजारीपणा हा बेकारीचा परिणाम आहे। असमान साधन संपत्ती हे असमान उत्पन्नाचे प्रबळ कारण नाही। आर्थिक प्रगती व लोकसंख्या वाढ या दोन्ही बाबतीत अपयशी ठरल्याने गरिबीचे दुष्टचक्र चालू आहे। आपल्याला विचारलंय चुकीचे विधान कोणते, या चारपैकी कोणते विधान चुकीचे आहे हे आपल्याला शोधायचं आहे। तर अधिक कर्जबाजारीपणा हे बेकारीचे कारण आहे हे विधान बरोबर आहे। अधिक कर्जबाजारीपणा हा बेकारीचा परिणाम आहे हेही विधान बरोबर आहे, कारण की एक प्रकारे बेकारीतूनच निर्माण होणाऱ्या या सगळ्या गोष्टींचा संदर्भ सांगता येतो की अधिक कर्जबाजारीपणाचाही संदर्भ या ठिकाणी बेकारीच्या दृष्टीने स्पष्ट करता येतो आणि एक प्रकारे परिणाम म्हणून जेव्हा आपण त्या अधिक कर्जबाजारीपणाचा विचार करतो तेव्हाही त्याचा बेकारीचा संदर्भ आपल्याला जोडायला काही हरकत नाही। पण तिसरं विधान मात्र या ठिकाणी पूर्णतः चुकीचं आहे की असमान साधन संपत्ती हे असमान उत्पन्नाचे प्रबळ कारण नाही। खऱ्या अर्थाने हे विधान या ठिकाणी कसं असणं अपेक्षित आहे की असमान साधन संपत्ती हेच असमान उत्पन्नाचे प्रबळ कारण आहे। प्रबळ कारण आहे का? कारण की आपण एक उदाहरण घेऊया आणि उदाहरणाद्वारे समजून घेऊया की असमान साधन संपत्ती हे असमान उत्पन्नाचे प्रबळ कारण कसे आहे। एक व्यक्ती जो सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि दुसरा व्यक्ती जो एक या ठिकाणी उद्योगपती आहे। समजूया की आपण या ठिकाणी अडाणी सारखा उद्योगपती आहे, अंबानी सारखा उद्योगपती आहे आणि मग अंबानी किंवा अडाणी यांचं असणारं उत्पन्न त्यांच्या साधन संपत्तीवर डिपेंड आहे। मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात साधन संपत्ती आहे आणि मोठ्या प्रमाणात साधन संपत्ती असल्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात उत्पन्न सुद्धा आहे। पण एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचं साधन संपत्ती ही कमीच आहे आणि उत्पन्नही कमीच आहे। मग आता उद्योगपती असणाऱ्या अंबानी, अडाणी आणि एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा त्या दोन्हीमध्ये तुलना आपल्याला कशी पाहायला मिळते, तर सर्वसामान्य व्यक्तीची साधन संपत्ती कमी आहे, उत्पन्नही कमी आहे आणि एक प्रकारे या ठिकाणी उद्योगपती असणाऱ्या अंबानी किंवा अडाणी यांची साधन संपत्ती अधिक आहे, उत्पन्नही अधिक आहे। मग याचं कशामध्ये असमानता पाहायला मिळते, तर साधन संपत्तीमध्ये असणारी असमानता एक सर्वसामान्य व्यक्ती आणि एक उद्योगपती यांच्यामधली असणारी साधन संपत्तीमधली असमानता यामुळे उत्पन्नावर पण परिणाम होतो आणि एक प्रकारे असमान उत्पन्न पण पाहायला मिळतं। म्हणजे सांगायचं येतो काय की असमान साधन संपत्ती हे असमान उत्पन्नाचं प्रबळ कारण आहे हे इथं निष्पन्न होतं। पण या ठिकाणी या विधानामध्ये काय म्हटलेलं आहे की असमान साधन संपत्ती हे असमान उत्पन्नाचे प्रबळ कारण नाही, तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे। कारण की खऱ्या अर्थाने जर विचार केला तर दोन वेगवेगळ्या श्रीमंत आणि गरीब यांच्या व्यक्तीमधला असणारा असमान साधन संपत्तीचा संदर्भ त्यांच्या असमान उत्पन्नाशी सुद्धा जोडता येऊ शकतो। म्हणून या ठिकाणी हे जे तिसरं विधान आहे ते चुकीचं आहे। राहिला चौथा विधानाचा संदर्भ, तर हे विधान बरोबर आहे की आर्थिक प्रगती व लोकसंख्या वाढ या दोन्ही बाबतीत अपयशी ठरल्याने गरिबीचे दुष्टचक्र चालू राहिलेले आहे, हे म्हणणं बरोबर आहे। मग आता पहा की हा जो काय प्रश्न आहे तो मार्गदर्शक तत्वातल्या कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येणं अपेक्षित आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही मार्गदर्शक तत्व आहेत त्यामध्ये कोणती अशी मार्गदर्शक तत्व आहेत की ज्याच्याशी याचा संबंध आपण जोडू शकतो। कोणत्या अर्थाने हा प्रश्न आयोगाने विचारलेला होता, तर पहा की या प्रश्नाचा संबंध या ठिकाणी पुन्हा एकदा कलम 39 आपण जोडू शकतो की राज्याने अनुसराव्याच्या धोरणाची विवक्षित तत्वे, ज्यामध्ये कलम 39B नुसार असणारे तरतूद आणि कलम 39C नुसार असणारे तरतूद याचा संदर्भ आपल्याला देता येऊ शकेल। कलम 39B नुसार जो उल्लेख केलेला आहे तो काय की सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे स्वामित्व व नियंत्रण यांची विभागणी व्हावी।
म्हणजे सर्व प्रकारच्या साधन संपत्तीची विभागणी व्हावी, की जी भौतिक साधन संपत्ती आहे किंवा एक प्रकारे समाजाच्या पातळीवरची असणारी साधन संपत्ती आहे त्याचं स्वामित्व आणि नियंत्रण यांची विभागणी व्हावी. सर्वच जर या ठिकाणी साधन संपत्ती ही एकाच व्यक्तीकडे एकवटली जाऊ लागली तर संबंधित साधन संपत्तीवर सर्वसामान्यांचा असणारा जो काही हक्क आहे तो हक्क राहणार नाही. म्हणजे भारतामध्ये संचार व्यवस्थेमध्ये किंवा दूरसंचार व्यवस्थेअंतर्गत जर सर्वच या ठिकाणी मोनोपोली किंवा मक्तेदारी जी काय आहे ती जिओ या सारख्या कंपनीची जर वाढली किंवा एक प्रकारे या ठिकाणी अंबानी यांच्या जिओ कंपनीची जर वाढली तर या ठिकाणी त्यांची मोनोपॉली निर्माण होईल, त्यांची मक्तेदारी निर्माण होईल आणि ते त्याचा फायदा किंवा गैरफायदा सुद्धा उचलू शकतील. आणि म्हणून एक प्रकारे जी काही साधन संपत्ती आहे याचं नियंत्रण किंवा याचं स्वामित्व याची विभागणी व्हावी, कारण की त्याच्यावर सर्वांचा हक्क आहे. समाजव्यवस्था आपण जेव्हा विचार करतो, समाजवादी समाजव्यवस्थेचा आपण विचार करतो, तेव्हा सर्व साधन संपत्ती सर्वांचा समान हक्क असावा असं अपेक्षित आहे. आणि म्हणून या ठिकाणी समाजवादी दृष्टिकोनातून केलेली ही जी काही तरतूद आहे कलम 39B मधली ती आपल्याला सांगतो शिकेल. मित्रांनो, हा एक प्रश्न आयोगाने विचारला होता मागं की भारतीय राज्यघटनेमध्ये असणाऱ्या अशा कोणत्या तरतुदी आहेत की ज्या समाजवादी दृष्टिकोनातून स्पष्ट केल्या गेलेल्या आहेत. तर त्यातल्या या दोन तरतुदी आपल्याला सांगता येतात की ज्याचा समाजवादी दृष्टिकोनातून संदर्भ जो काय तो सांगता येतो. एवढंच नव्हे तर समान कामासाठी समान वेतन दिले जावे याचाही संदर्भ आपण समाजवादी दृष्टिकोनातून घेऊ शकतो, किंवा स्त्री पुरुषांना उपजीविकेची सारखे साधने किंवा पुरेसे साधन सारख्या स्वरूपात मिळणं अपेक्षित आहे त्याचाही आपण या ठिकाणी समान स्वरूपात उल्लेख समाजवादी दृष्टिकोनातून करू शकतो. तर अशी सुद्धा प्रश्न विचारण्याची पद्धत आयोगाने ठेवलेली आहे. मग आता पहा की इथं स्वामित्व आणि नियंत्रण साधन संपत्तीचं यांची विभागणी झालेली असावी, कुणाकडेही ते एकाकडे केंद्रित असू नयेत. आणि तोच उल्लेख 39C मध्ये खाली पाहायला मिळतो की आर्थिक यंत्रणा राबविण्याचा परिणाम म्हणून संपत्तीचा व उत्पादन साधनांचा संबंध सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये. एकाच ठिकाणी होऊ नये याचाच अर्थ दुसरा अर्थ काय होतो की त्याची विभागणी झाली पाहिजे. जर सर्व साधन संपत्तीचं या ठिकाणी केंद्रीकरण होऊ लागलं, विकेंद्रीकरण न होता केंद्रीकरण जर होऊ लागलं, एकाच ठिकाणी जर केंद्रीकरण होऊ लागलं तर ते कुठेतरी सामूहिक हिताला बाधक असणार आहे. आणि मग सामूहिक हिताला बाधक होऊ द्यायचं नसेल, हे संपत्तीचं केंद्रीकरण जे काय आहे ते सामूहिक हिताला बाधक होऊ द्यायचं नसेल तर या ठिकाणी एक प्रकारे त्याची विभागणी झाली पाहिजे, विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सर्व संपत्तीचं केंद्रीकरण एकाच ठिकाणी होणं गरजेचं नाहीये किंवा ते होऊ नये असं मार्गदर्शक तत्वामध्ये स्पष्ट केलेलं आहे. पण शेवटी मार्गदर्शक तत्व ही शासनावर बंधनकारक नाहीत आणि म्हणून आजही आपल्याला असं चित्र दिसून येतं की एक प्रकारे भलेही घटनेमध्ये या मार्गदर्शक तत्वांचा लोककल्याणकारी दृष्टिकोनातून उल्लेख जरी केलेला असला तरी आपल्याकडे भारतातल्या बहुतांश साधन संपत्तीचं जे काही केंद्रीकरण आहे ते काही विशिष्ट उद्योगपतींकडे झालेलं आहे, हे आपल्याला वास्तविक पातळीवर स्वीकारणं गरजेचं आहे. त्यानंतर राज्य धोरणाची निर्देशक तत्वे या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आपल्याला काय शोधायचं आहे? चुकीचे विधान शोधायचं आहे. शासनाने राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांचे पालन न केल्यास त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येणार नाही. विधान बरोबर आहे की जर का तत्वांचं पालन झालं नाही तर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही. हे कलम 37च्या आधारे मागाशीच मी स्पष्ट केलेलं आहे. निर्देशक तत्वे ही शासन व्यवहार करताना मार्गदर्शक बनवून वापरणे अपेक्षित आहे. शासन या मार्गदर्शक तत्वांना धोरण आखत असताना मार्गदर्शक म्हणून वापरतं हेही म्हणणं बरोबर आहे. लोककल्याणकारी संवर्धनासाठी व लोककल्याणाच्या समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे ही आवश्यक आहे. तर सी ही विधान या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय उत्तर दिलेले सर्व विधाने या ठिकाणी चुकीचे आहेत. ए आणि सी चुकीचे आहे, फक्त ए चुकीचे आहे, एकही नाही. तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 हे उत्तर की एकही विधान या ठिकाणी चुकीचे नाही आहे. सर्व विधाने कशी आहेत तर एक प्रकारे बरोबर आहेत. आणि म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे स्पष्ट करता येईल. मग कशा अर्थाने तर मगाशी मी जसं म्हटलं की कलम 37 मधली जी काही तरतूद आहे की ज्या तरतुदीनुसार या ठिकाणी मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही किंवा ती तत्वे न्यायालयाकर्वे अंमलबजावणी योग्य असणार नाहीत, तरी सुद्धा ती देशाच्या शासनकर्मामध्ये एक मूलभूत तत्वे आहेत, मार्गदर्शक करणारी तत्वे आहेत, हे इथं स्पष्ट केलेलं आहे. आणि ही जी काही मार्गदर्शक तत्व आहेत ती लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारी असल्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी आणि लोककल्याणकारी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी सुद्धा ही तत्वे आवश्यक आहेत हे स्पष्ट करता येईल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी या ब्रेकच्या माध्यमातून हे पण पाहायचं आहे की राज्यव्यवस्थेच्या ज्या काही वेगळ्या ऑनलाईन बॅचेस आहेत त्या इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या ॲपवर सुरू होणार आहेत. आणि एक प्रकारे या बॅच संबंधीची कोणत्याही प्रकारची जर एन्क्वायरी आपल्याकडे करायची असेल तर एक प्रकारे या कॉन्टॅक्ट नंबरवर या संबंध बॅचेसच्या दृष्टिकोनातून आपण जी काही चौकशी किंवा एन्क्वायरी आहे ती करू शकता.
गुगल प्ले स्टोरवर आपलं जे काही इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन डे हे ॲप जे आहे ते अवेलेबल आहे, ते आपण डाउनलोड करून घ्यावं आणि येणाऱ्या आगामी संयुक्त गट ब आणि क या रचनातून असणारी जी काही पूर्वपरीक्षा आहे 2023ची आणि त्याचबरोबर या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023 या रचनातून कोणत्याही प्रकारची आपल्याला बॅच जर जॉईन करायची असेल तर त्या रचनातून या ॲपमध्ये या बॅचेस जे काही त्या अवेलेबल होणार आहेत। तर राज्यसेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा गट ब क पूर्व परीक्षा गट ब क मुख्य परीक्षा डिपार्टमेंटल PSI आणि पूर्व आणि मुख्य परीक्षा या रचनातून सर्व प्रकारचे बॅचेस या ॲपमध्ये आपल्याला अवेलेबल होणार आहेत। तर त्या रचनातून कोणत्याही प्रकारची जर एन्क्वायरी करायची असेल तर या 8830732696 नंबर मला स्वतःला या ठिकाणी माझ्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करू शकता चौकशीसाठी। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहे किंवा आहेत? देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत। या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत। माझा पहा की या ठिकाणी वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत हे आपल्याला शोधायचे। मात्र देशात सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत हे विधान या ठिकाणी बरोबर आहे, कारण की जी काही मार्गदर्शकत्वामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तरतुदी केल्या गेलेल्या आहेत त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने भारतामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे हे निश्चितपणे मान्य करता येऊ शकेल। आणि ऑब्व्हियसली या भाग 4 मध्ये स्पष्ट केलेली ही संबंध जी काही मार्गदर्शक तत्व आहेत ती न्यायप्रविष्ट नाहीत। न्यायप्रविष्ट नाहीत याचाच दुसरा अर्थ कलम 37च्या रचनेत सांगता येऊ शकेल की त्या बाबतीत न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही, हेच आपण इथं स्पष्टपणे सांगता येऊ शकेल। आणि म्हणून दोन्ही विधाने कशी आहेत तर एक प्रकारे बरोबर आहेत आणि म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्याला सांगता येईल की ए आणि बी दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत हे आपल्याला स्पष्ट करता येईल। मात्र पहा या अर्थाने एक गोष्ट इथं लक्षात घेण्याची गरज आहे ती म्हणजे कोणती की जर का प्रश्न आपल्याला विचारला गेला की खालीलपैकी कोणत्या तरतुदींमधून हे स्पष्ट होतं की देशाच्या मार्गदर्शकत्वामध्ये असणारी ही मार्गदर्शक तत्वे सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणारी तत्वे आहेत, म्हणजे भारतीय राज्यघटनेतली अशी कोणती मार्गदर्शक तत्व आहेत की ज्यातून सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित होते असा जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला माहिती पाहिजे की कोणती अशी मार्गदर्शक तत्व आहेत घटनेमधली की ज्यातून सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्या अनुषंगाने यादी मी इथं स्पष्ट केलेली आहे की एक प्रकारे कलम 39A नुसार उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा स्त्री व पुरुषांचा समान हक्क, कलम 39B नुसार समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे स्वामित्व व नियंत्रण यांची विभागणी, कलम 39C नुसार संपत्ती व उत्पादन साधनांचा संबंध सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये, 39D नुसार पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामावर समान वेतन, कलम 43 नुसार कामगार निर्वाह वेतन किंवा एक प्रकारे उद्योगात स्थापनात कामगारांचा असणारा सहभाग असावा, कलम 46 नुसार असणारी एक प्रकारे दुर्बल घटकांची विशेषतः अनुसूचित जाती जमातींच्या रचनातून असणारी शैक्षणिक आर्थिक संवर्धनाची तरतूद आणि कलम 47 नुसार असणारी जनतेचे पोषणमान राहणीमान उंचावणे किंवा सार्वजनिक आरोग्य सुधारणे या दृष्टीने राज्याने प्रयत्न करण्याची असणारी गरज, त्याचबरोबर मादक द्रव्यांवर सेवन करण्याच्या रचनातून बंदी आणण्याच्या दृष्टीने राज्य प्रयत्नशील राहील अशा अनेक तरतुदी की ज्यातून सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न आहे तो घटनेमध्ये केला गेलेला आहे। आणि म्हणून जर का त्याही अर्थाने जर प्रश्न आपल्याकडे विचारला गेला तर आपल्याला त्या अर्थाने उत्तर देणं हे शक्य होऊ शकेल। म्हणून एक लक्षात घ्या की जे काही आज मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या मार्गदर्शक तत्वांच्या रचनातून स्पष्ट केलेले आहेत त्या प्रश्नांमध्ये अधिकाधिक तरतुदींवर आधारित जे काही प्रश्न आहेत ते देण्याचा भर दिलेला आहे। का तर या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा मार्गदर्शक तत्व असो, मूलभूत हक्क असो, मूलभूत कर्तव्य असो, त्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बेसिक कीवर्ड्स आहेत त्याच्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या रचने एक प्रकारे चुकतो की म्हणून या ठिकाणी त्यात संबंध तरतुदी आपल्याला पूर्णपणाने माहिती नसल्या कारणामुळे या ठिकाणी आपला प्रश्न जो आहे तो येत असताना सुद्धा चुकत असतो आणि म्हणून त्या अर्थाने तरतुदीवर आधारित असणारे प्रश्न घेण्याचा भर जो आहे तुम्ही यावेळी इथं केलेला आहे। तर मित्रांनो शेवटी मी हीच विनंती करतोय की सर्व विद्यार्थ्यांनी या आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या सिरीजला विशेषतः भारतीय राज्यघटनेच्या या संबंध सिरीजला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करावं, या ठिकाणी एक प्रकारे शेअर करावं, लाईक करावं आणि त्याचबरोबर आपलं जे काय टेलिग्राम चॅनल आहे इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन डे हे जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अधिकाधिक पद्धतीने आपण जॉईन व्हावं। तर या ठिकाणी आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये याच पद्धतीने पुढच्या घटकावर आणि त्यातल्या प्रश्नांच्या रचनातून असणाऱ्या विश्लेषणावर चर्चा घडून आणूया। धन्यवाद।